भिवंडीत एका महिला शेतकऱ्यानं 20 गुंठा शेतात 1,500 मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे। मात्र या पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं अनेक वेळा फवारणी करावी लागते, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दरम्यान या महिला शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। तिने आपल्या शेतीमध्ये मिरचीच्या रोपांची लागवड केलेली आणि किती एकरामध्ये आणि किती रोपं लावलेली आहेत आणि कशा प्रकारे त्यांना उत्पन्न मिळणार आहे। माऊली काय सांगाल, किती एकरामध्ये आणि किती रोपं लावलेली आहेत? 1.5 एकरामध्ये लावले मिरची आणि 1,500 रुपये लावलाय। त्याचं अजून उत्पन्न पहिला खुरा 80 किलो निघाला, अजून त्याच्या पुढे काय निघलेलं नाही। त्याच्यावर रोग आलाय, मुरडा रोग आलाय। फवारणी केली तरी पण अजून काही कमी झालेलं नाही रोग। किती वेळा फवारणी झाली, त्यासाठी किती खर्च आला आतापर्यंत तुम्हाला? आता आम्हाला 15-16 हजार असं खर्च आलाय आतापर्यंत। अजून काय खर्च येईल? अजून येईल खर्च, अजून फवारणी करायला लागेल ना। तरी पण प्रवीण पाटील, उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी। नाशिकच्या माथोरी गावात राहणाऱ्या एका महिला शेतकऱ्यानं महिलांसाठी आदर्श निर्माण केलाय। 13 एकर जमिनीवर त्यांनी द्राक्ष आणि टोमॅटोची यशस्वीपणे लागवड केली। या शेतीतून त्यांना हजारो टन उत्पन्न मिळत असून लाखो रुपयांचा नफा होतोय। दरवर्षी त्या 800 ते 1000 टन द्राक्षांचं उत्पादन करतात, त्यातून त्यांना वर्षाला 25 ते 30 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। पण माझं नशीब तेवढ्या बाबतीत थोडं चांगलं की मला पहिल्याच वर्षी खूप चांगलं प्रॉफिट झालं। माझी शेती खूप चांगले उत्कृष्टपणे म्हणजे मी हे केली, पीक आलं। त्या पिकातनं मग मी नंतर नवीन प्लांटेशन करायची सुरुवात केली, कारण जे माझे प्लॉट होते ते सगळे एका व्हरायटीचे आणि ज्या व्हरायटीला थोडंसं डिमांड कमी होऊन गेलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं मग आता आपण अशा व्हरायटीमध्ये काम नाही केलं पाहिजे, आपण नवीनकडे वळालं पाहिजे। मग मी त्याच्यानंतर मग दरवर्षी 2 एकर असं पूर्ण आज 13 एकर क्षेत्र मी पूर्ण डेव्हलप केलं आहे 6-7 वर्षांमध्ये। अहिल्यानगरच्या जेऊर गावातील विष्णू जरे हे शेतकरी मागील 25 वर्षापासून लसूण शेती करतात। त्यांच्याकडे असलेल्या 9 एकर शेतीपैकी 1 ते 1.5 एकरावर ते दरवर्षी लसूण लावतात। या पिकापासून त्यांना दरवर्षी लाखोंचा नफा मिळतो। 4 महिन्यांचं असलेलं हे पीक खात्रीशीर नफा देणार असल्याचं विष्णू जरेंनीच म्हटलेलं आहे। या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। प्रत्येक स्वयंपाकघरातील अनिवार्य असलेला फोडणीचा लसूण सध्या बाजारात महाग आहे। याच लसणाची शेती करणारे जेऊर येथील विष्णू जरे आपल्या सोबत आहेत, जे मागच्या अनेक वर्षांपासून लसणाची शेती करतात आणि त्यातून चांगला नफाही मिळवतात। दादा, मला सांगा, तुम्ही लसण लावताय तो किती वर्षांपासून लावताय आणि ह्या लसणाचंच पीक तुम्ही दरवर्षी घेताय, तर का घेता? मी लसूण हा सर्वसाधारणतः 96-97 सालापासून स्थानिक वाण लावत होतो, परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून 7-8 सालापासून तर इतर जाती, गोदावरी, भीमा पर्पल, ह्या अशा ज्या जाती संशोधन केंद्राच्या आहेत त्या घेतल्या आणि त्याच्यापासून उत्पादन वाढलं। तर त्याच्यात साधारण वर्षाकाठी तुम्हाला ह्या पिकातून मिळणारं उत्पन्न किती आहे? खर्च वाजा जाऊन निव्वळ नफा किती राहतो? भाव जर कमी असेल, 30-40 रुपयाचा 50 रुपयापर्यंत जर बाजार असेल तर 1.5 लाखापर्यंत सरासरी निव्वळ नफा राहतो। आणि या वर्षी 500 रुपये किलोने आपण बियाण्यासाठी लसूण विकला, तर या वर्षी सर्वसाधारण कमीत कमी 8 ते 9 लाख रुपये आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न राहिलं एका एकरामधून। आणि अवघ्या 4 महिन्याचं हे पीक आहे, जे त्यांना 6 ते 7 लाख रुपये नफा देणार आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर। यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल ठेवण्यासाठी लिलाव गृह उभारण्यात आलाय। मात्र या लिलाव गृहात शेतकऱ्यांना शेतमाल ठेवायला जागाच नाहीये। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कब्जा केला, त्यामुळे ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अकोला जिल्ह्यात शेतात सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महेश डिक्करला अटक करण्यात आली। तो श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानं पासपोर्ट तपासणी दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत 2,29,000 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे। सध्या गावरान हरभऱ्याला सरासरी 5,275 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळतोय, तर काबुली हरभऱ्याला 5 ते 7 हजारांचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे।